नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। रंगुमती नदीत रात्री बिनधास्त वाळू उपसा, महसूल विभागाच्या आश्रयामुळे पर्यावरणाचा ऱ्हास। शहादा तालुक्यातील वडाळी गावालगत असलेल्या रंगुमती नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या अंधारात जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने खुलेआम अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर घडत असताना महसूल विभाग मात्र डोळेझाक करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे। विशेष म्हणजे या अवैध वाळू उपशाबाबत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना तोंडी माहिती देण्यात आली असून फोटो व व्हिडिओ स्वरूपातील ठोस पुरावे व्हॉट्सअॅपद्वारे पाठवूनही आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संशय निर्माण झालाय। गेल्या 5 दिवसांपासून परिसरातील सुज्ञ नागरिक सातत्याने महसूल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत आहेत, मात्र आम्हाला एवढेच काम आहे का, अशा उडवाउडवीच्या उत्तरांसह नागरिकांवरच दम भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। परिणामी अवैध वाळू माफियांना अक्षरशः मोकळे रान मिळाले असून रंगुमती नदीपात्राचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास सुरू आहे। रंगुमती नदी ही परिसरातील शेती, पाणीपुरवठा व पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची असताना बिनधास्त वाळू उपशामुळे नदीपात्र अधिक खोल जाणे, भूजल पातळी घटणे आणि नैसर्गिक परिस्थितीला गंभीर धोका निर्माण होत आहे। तरी देखील संबंधित प्रशासनाकडून कारवाईचा अभाव दिसून येत असल्याने महसूल विभागाचे या अवैध व्यवसायाशी लागेबांधे तर नाहीत ना, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। अवैध वाळू उपशावर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची असताना प्रत्यक्षात मात्र संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। आता या प्रकरणात तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया हे ठोस भूमिका घेणार का? संबंधित निष्काळजी कर्मचाऱ्यांवर तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व जेसीबीवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पर्यावरण वाचवणार कोण? लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।